सुनीता बरकुल, कुकिंग विथ सुनीता बरकुल. आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना मस्तपैकी असा फ्लावर चीज असा पराठा बनवतोय, जेणेकरून आपल्या फ्लावरचा जो उग्र वास असतो ना तो कसा घालवायचा ते पण मी इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेले. स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, फ्लावर आहेत ना असे मोठे मोठे कापून घेतले तुम्ही. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून याचा जे किडे वगैरे असतील किंवा उग्र वास येतो बघा फ्लावरचा, तर ते सगळं निघून जातं मग याच्याने. आता इथे मी गॅस बंद करते आणि हे जे फ्लावरचे तुरे आहेत याच्यामध्ये टाकून घेते. आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 1-2 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं. हे बघा, आता इथे ना फ्लावर छान असे झालेले ते. तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर आपल्याला हे फ्लावरचे तुरे आहेत ना असे काढून घ्यायचे. आणि शक्य असतील ना हे असे उभे करून ठेवायचे, म्हणजे याच्यातलं ना पाणी असेल ना ते सगळं नितळून जातं. तर मी हे असेच ठेवते. बघा, इथे मी ना 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एक असं घट्ट नाही म्हणता येणार, थोडंसं असं मऊसूत पीठ करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छान असा नरम गोळा मळून घ्यायचा आपल्याला. जास्त घट्टही नाही करायचं. आणि तेल आहे ना सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, असं चोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं की आपला जो पराठा आहे ना मस्त छान असा बनवून तयार होतो, मग खुसखुशीत बनतं मस्त. हे बघा, आता इथे मी सगळं पीठ व्यवस्थित मळून घेते. हे बघा, पीठ इथे आहे ना मळून झालेलं आहे. आता वरती आहे ना थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि आपल्याला हे आहे ना आपली पुढची तयारी होतो भिजू दे, झाकून ठेवूया. तर इथे मी एक छोटंसं वाटण करते. 2 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा आणि ह्याला आपल्याला मिक्सरला थोडं जाडसर दळून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने दळून घेतलंय मी. हे बघा, याच्यातलं पाणी सगळं निथळलं आहे. आता मी इथे एक किसणी घेतलेली आहे, बाउल घेतलेला. आता हे आपल्याला आहे ना किसून घ्यायचं आहे. बघा, हे असं आहे ना किसून घ्यायचं आपल्याला. किसता आले म्हणूनच आपण आहे ना हे जे तुरे आहेत ना ते असे मोठे मोठे ठेवलेले आहेत. हे बघा, असं हे सगळं या पद्धतीने किसून घ्यायचं. बघा, तुम्हाला जवळून दाखवते. या पद्धतीने होतं. मग याच पद्धतीने मी सगळे तुरे किसून घेते. हे बघा, इथे आता आहे ना फ्लावर मस्त आपलं किसून झालेलं आहे, बारीक केलं मस्तपैकी. आता हे काढून घेते मी. हे बघा, असं फ्लावर घ्यायचं. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर आहे ना भरपूर टाकायची, छान चव येते मग कोथिंबीरीने. याच्यामध्ये आपण धना पावडर टाकते, जिऱ्याची पूड, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे त्यानुसार घ्या, आमचूर पावडर, चाट मसाला आहे आणि हे आपण वाटून घेतलेलं मिरची आणि अद्रक. तर यामध्ये आपल्याला मी इथे 2 चीज घेतलेले आहे. तर मी इथे आवडीनुसार घ्या. चीज घ्यायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही पनीर पण घेऊ शकतात. पनीर नाही घ्यायचं
तर तुम्ही एक बटाटा उकडलेला तो पण इथे वापरू शकतात. खूप छान चव येते त्याच्याने पण आता इथे खास मुलांसाठी करते. आता उन्हाळा चालू झाला आहे, मुलं घरी इथं असं काही ना काही फरमाईश करत असतात आणि आपल्याला त्यांना हेल्दी द्यायचं असतं, त्यामुळे असं केलं तरी चालतं. हे बघा, इथे मी 2 क्यूब घेतलेले होते. तुम्ही इथे कमी जास्त करू शकता चीजचं प्रमाण. हे बघा, छान असं इथं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण या पहिले पण मीठ टाकलेलं आहे फ्लावर उकळताना, त्यानुसार टाकायचं मिठाचा अंदाज. थोडंसं टाकते मी अजून आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं हलक्या हाताने करायचं आहे, जास्त जोर नाही लावायचा, नाही तर याला पुन्हा पाणी सुटेल. त्यामुळे असं हलकं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला. हे बघा, चल झालं. आता हे पण मिक्स झालं मस्तपैकी. इथे मी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. हिरव्या मिरच्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे किंवा तुमचे मुलं कितपत तिखट खाऊ शकतील त्यानुसार घ्यायचं. झालं इथे मिश्रण तयार. आता आपण पराठे लाटायला घेऊ. बघा, ते आपलं पीठ मस्त छान भिजलेलं आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. मस्त झालेलं आहे पीठ पण. आता याचे आपण पराठे करायला घेऊ. हे बघा, आता इथं आहे ना, मी असा एक उंडा घेऊन घेतलेला आहे. थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि हे बघा असं करून घ्यायचं आहे तो. हे बघा, अशी गोल वाटी करायची. गोल वाटी करायची आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरायचं आहे. जेवढं भरता येईल तेवढं भरायचं. चांगलं पूर्ण कडेपर्यंत गेलं पाहिजे सारण, असं भरायचं. बघा, इथे मी 3 चमचे भरलेले आहेत. थोडंसं पिठाचा हात लावते म्हणजे जेणेकरून आपले सारण आतमध्ये राहील आणि हे कणिक आहे ना वरती येते मग अशी. बघा, दाबताना असे दाबत दाबत चालायचे आणि जी येईल ना वरती ती अशी मध्ये दाबायची. बघा, असे करत चालायचं. एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवते मी तुम्हाला, जेणेकरून तुम्ही पण पटापट बनवू शकाल. हे बघा, हे जो एक्स्ट्राचा भाग आहे ना, हा वरचा, हा असा पिळ देऊन काढून टाकायचा. असं चिमटेने बंद करून घ्यायचं. जे असेल असं तुम्हाला जर वाटतंय फाटेल त्या ठिकाणी असं चिमटेने बंद करून घ्यायचं आणि असं हाताने पहिले दाबून घ्यायचा. असं दाबायचं पहिले हाताने. मग आपल्याला तो लाटायचा. एकदम नाही लाटायचा, लाटायला जर केले तर मग तो फाटेल. त्यामुळे असं हाताने पहिले दाबून घ्यायचं. हे बघा, एकदम कडेपर्यंत आपलं सारण केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, असं मस्त कडेपर्यंत गेलेलं बघू शकतात.
हे बघा तवा छान तापलेला आहे. आता तव्यावर हा पराठा टाकून घ्यायचा. एकदम नाही पलटायचा किंवा त्याला पहिले तेल तूप वगैरे न लावता असा करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या तव्याला चिपकत आहे तर मग आधी थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात त्याला लावून घ्यायचा. हे बघा इथे आपण लगेच पलटी करू. थोडा वेळ शेकू देऊ. मग याला तेल तूप काय तुम्हाला लावायचं ते तुम्ही लावू शकता तुम्ही. आता मी असा दुसरा करून घेते. हे बघा असा आहे ना व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचा. तूप टाकते मी. तुम्ही पाहिजे तर तेल वापरलं तरी चालतं, पण पराठे म्हटलं की तुपच येतं. तुपाशिवाय पराठे चांगले लागत नाही, म्हणून मग मी इथे तुपच वापरते. हे बघा छान मस्त असं तूप लावून घ्यायचं सगळीकडनं आणि पलटी करून घ्यायचं. बघा मस्त छान असे आपले इथे पराठे बनवून तयार होत आहे. हे बघा मस्त फुगता पण आहे. हे बघा असं थोडं दाबून दाबून व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा. कच्चा ठेवायचा नाही. काय होतं की आपण असं वरवर भाजतो मग ते ना आतमध्ये ना कच्चं लागतं. हे बघा असं मस्त भाजून घ्यायचं. बघा इथे आपला पराठा बनवून तयार आहे. बघा इथे आपले मस्त असे पराठे बनवून तयार झालेले आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी तोडून पण. हे बघा पूर्ण आतपर्यंत सारण भरलेलं आहे. हे बघा मस्त झालेले आहेत. हे बघा इथे मस्त असा आपला फ्लावर चीज पराठा बनवून तयार झालेला आहे. खूप छान टेस्टी लागतो. आणि मेन म्हणजे इथे आपण चीज वापरलेले. मी इथं फ्रोझन चीज वापरलेलं आहे. तुम्ही इथं मोझरेला चीज याने तर पनीर बटाटा तुम्हाला जे आवडेल ते इथं तुम्ही वापरू शकता. खूप छान टेस्टी लागतो हा पराठा. आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यातच बनवून तयार होतो. आणि मेन म्हणजे हा तुम्ही डब्यावर पण देऊ शकता. तिथे आपण फ्लावरचा उग्रवास कसा काढायचा ते पण मी इथे दाखवलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण असाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.